अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। वजीर ज़राअत 3 किसानों की खुदकुशी के ज़िम्न में इस्तीफा दे चंद्रकांत खैरे का मुतालबा। खिदमत हुज्जाज कमेटी की जानिब से माह रमजानुल मुबारक में उम्रे को जाने वालों के लिए तरबियती निशिस्त का एहतमाम। और मरकजी ममलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत करार ने रियासती माली बजट की जमकर तारीफ की। अब खबरें तफसील से। वजीर ज़राअत के ज़िले में 6 किसानों ने खुदकुशी की। इसकी वजह से इन्हें इस्तीफा देना चाहिए, ऐसा मुतालबा शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे ने नुकसानज़दा फसलों का मुआयना करते हुए किया। 6 शेतकऱ्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या केल्या। त्यापैकी स्वतः कृषी मंत्री म्हणणारे जे आहेत त्याचे कृषी मंत्र्यांच्या एरियामध्ये 3 आत्महत्या झाल्या। ते एकही म्हणत नाही, पण 3 आत्महत्या झालेल्या रेकॉर्डेड आहे। पालकमंत्री जे पैठण मतदारसंघातले आहेत त्यांच्याकडे 2 झालेले आहे आणि ते जवळी गाव आहे कन्नड तालुक्यातलं, तिथे 1 शेतकऱ्याने आत्महत्या केली। म्हणजे 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एका आठवड्यामध्ये। बाकीचे किती झाले असेल? आणि आता मी पीक पाहण्यासाठी आलो होतो। पीक आत्महत्या काय करतात? पिकं वाहून गेले, पैसे मिळाले नाही। या सरकारने मागे 6 महिन्यापूर्वी जे खूप मोठं आवर्षण झालं होतं त्यावेळेससुद्धा काही पीक पाण्याचे पैसे दिले नाही, विमा दिला नाही, पैसे दिले नाही यांनी। फक्त उद्धव साहेबांनी जे मागच्या वेळेस दिले होते तेवढेच दिले, त्याच्यानंतर ह्या लोकांनी काही दिलं नाही। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, खूप ठिकाणी त्या ठिकाणी वादळ आलं, अतिवृष्टी आली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आणि म्हणून विधान परिषदेमध्ये सुद्धा सर्व विरोधी आमदारांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी खूप मोठा आवाज दिला। पण आपल्या जिल्ह्यातले जे कृषी मंत्री आहेत ते फक्त गल्लीतच फिरू लागले, काहीच करत नाही। त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे। त्यांच्या एरियात त्या ठिकाणी 3 शेतकरी आत्महत्या करतात, तो काय करतो? आणि कोणत्या तरी गावाला गेले का ते? इथे ज्या ठिकाणी आता माझ्या गंगापूर तालुक्यात येऊन गेला का? तो नाही गेला। बाकीच्या अनेक ठिकाणी आवर्षण झालेलं आहे, खूप अतिवृष्टी झाली, तिथे हे गेलेच नाही कोणी। शेतकरी मंत्र्याचं कृषी मंत्र्याचं काम काय? पालकमंत्री तर कुठेच नाही, फक्त असे ढेरी काढून त्या ठिकाणी फिरत असतात, बाकी काही उपयोगाचं नाही। हे फक्त आपली खुर्ची कशी वाचेल, आपल्याला मलिदा कसा मिळेल ह्या दृष्टिकोनातून आहे। आज जर शेतकरी त्या ठिकाणी जर जगला तर त्याला जर समजा तुम्ही काही मदत नहीं केली तर तो जगेल, नहीं तो कसं जगेल? कास्ट ट्राइब मुलाजमीन महासंघ की जानिब से खदीम पेंशन स्कीम आयद की जाए, इस मुतालबे पर 14 मार्च से रियासत गिर हड़ताल का ऐलान किया गया है। इस हड़ताल में सरकारी अफसरान व मुलाजमीन को शामिल होने की अपील जिला सदर विलास जगताप ने की है। आम्ही येणाऱ्या 14 तारखेला जो महाराष्ट्र राज्यात शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी जे संप पुकारलेला आहे सगळ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, त्या संपात कास्ट ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचा 100% त्या संपामध्ये सहभागी होणार आहोत। पूर्ण कास्ट ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे मराठवाड्यात प्रत्येक कार्यालयात, मराठवाड्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात कास्ट ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाची स्थापना झालेली आहे। आणि प्रत्येक कार्यालयामध्ये 10, 20, 30 अशी जशी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे पदाधिकारी आहेत। यशस्वी होणार आहे, कारण की कालच्या आमच्या केंद्रीय अध्यक्ष NM पवळे साहेब यांना अशा वरून सूचना आल्या की यात वर्ग 2 चे अधिकारी आणि वर्ग 1 चे अधिकारी हे सुद्धा आमच्या सोबत इन्व्हॉल्व होणार आहेत। त्यामुळे हा संप 100% यशस्वी होण्याचे चिन्ह दिसत आहेत। कास्ट ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने मी सर्वच शासकीय कर्मचारी कोणत्याही संघटनेचे असो त्यांना अशी विनंती करणार आहे की कालच्या संपामध्ये, बेमुदत संपामध्ये 14 तारखेच्या सर्वांनी सहभागी व्हावे आणि सर्वांनी सहभागी तर व्हावे आणि हा बेमुदत संप यशस्वी करावा, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांच्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्या आपले शासकीय कर्मचारी आहेत ज्यांना पेन्शनचा शासनाने विचार केलेला नाहीये, त्यामुळे पेन्शन हा जो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, संविधानिक हक्क आहे, तो आपण आपल्या संविधानिक मार्गाने यशस्वी करावा अशी मी सर्वांना विनंती करेन।
आज खिदमत हुज्जाज कमेटी की जानिब से माह रमज़ान के उम्रे के लिए जाने वालों के लिए तरबियती इजलास का इनेकाद किया गया था। इस तरबियत में उम्रे का मुकम्मल तरीक़ा बताया गया और एहराम बांधने की मश्क कराई गई। मतलब हमने जो है तो ये उम्रे की तरबियत पिछले रमज़ान से शुरू की थी। माशाल्लाह अभी हमें 1 साल मुकम्मल हुआ है इस तरबियत के प्रोग्राम को। हर तरबियती प्रोग्राम में जो है तो अल्लाह के करम व फजल से 150 से 200 लोग यहाँ पे उम्रे के साथ नशिस्त अटेंड करते हैं। हम उम्रे की जो तो तरबियती प्रोग्राम देते हैं और ये प्रोग्राम खिदमत हुज्जाज कमेटी औरंगाबाद की जानिब से मुनक़्क़िद किया जाता है। और ये प्रोग्राम माशाल्लाह से हमारे सदर साहब जनाब मौलाना नसीमुद्दीन साहिब की ज़ेर सरपरस्ती होता है और बड़ी अच्छी तादाद में जो है तो लोग उम्रे की जो है तो तरबियत हासिल करके जा रहे हैं। उम्रे की सादत हासिल करने के लिए जा रहे हैं। तो तरबियत शुदा लोग जाकर वहाँ पे जो है दूसरों को भी सिखाते हैं और ख़ुद भी जो है तो एक अच्छी तरबियत लेकर जाते हैं और इससे बहुत फ़ायदा हो रहा है लोगों का। हमने पिछले सालों में देखा है कि लोग जो है तो उम्रे के लिए जाते हैं लेकिन वहाँ गलतियाँ बहुत करते हैं, बग़ैर तरबियत के जाते थे। इसलिए हमने जो है तो हमारी जो हज की तरबियतें होती है उसी के साथ साथ हमने ये भी तरबियत शुरू की है। माशाल्लाह से बहुत काफ़ी जो है तो हमको जो है तो इसका अच्छा तजुर्बा मिला है और कामयाब जो है तो हमारी तरबियतें हो रही है। अल्लाह का करम है कि अल्लाह हमसे ये काम ले रहा है और अल्लाह हमसे काम लेता रहे, हम तो यही दुआ करते हैं बस। एम्बुलेंस हेल्प राइडर्स की जानिब से आलमी यौम ख़वातीन के ज़िम्न में ख़ास प्रोग्राम का अहतमाम किया गया था। इसमें मुख्तलिफ शोबों में नुमाया कारकर्दगी अंजाम देने वाली 51 ख़वातीन का इस्तकबाल किया गया। ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर या सामाजिक संस्थेला आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, पेपरमधून, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, कदाचित आपल्या कानावरही पडलं असेल। ही एक अशी चळवळ आहे की या समाजामध्ये आपल्या विविध सभोवताली जे अपघात होतात त्या अपघातांना, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी हे हेल्प रायडर सदैव तत्पर असतात। विशेष म्हणजे आमच्या सभोवताली जिथे जिथे अपघात होतात त्या ठिकाणी हेल्प रायडर मदतीला जातो। ज्या ज्या ठिकाणी अपघात होतो त्या ठिकाणी त्या अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्सला कॉल करण्यात येतो। जर ॲम्ब्युलन्सला घ्यायला वेळ असेल तर तो स्वतः एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये त्या अपघातग्रस्ताला घेऊन जाऊन हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणं आणि त्याच्या नातेवाईक येईपर्यंत त्याची काळजी घेणं हे सगळ्यात मूळ उद्देश या हेल्प रायडर या संस्थेचा आहे। साधारण 5 वर्षापासून आम्ही आपल्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करत आहोत। मुळात आम्ही बघायला गेलो तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण जोडले गेलेलो आहोत। पुण्यातील प्रशांतजी कणोजे यांच्या संकल्पनेतून हेल्प रायडर उदयास आले आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी एक आवाहन केलं आणि या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सर्व हेल्प रायडर आज खांद्याला खांदा लावून सोबत दिवस आणि रात्र काम करत असतात। ऍक्च्युली 5 वर्षापासून काम करत असताना जनतेसमोर यावं, लोकांसमोर आलं पाहिजे, लोकांना आपल्यासोबत जोडता आलं पाहिजे या हेतून या काही ठराविक ऍक्टिव्हिटी आम्ही करत असतो। जसं की महिला दिन आहे, 15 ऑगस्ट आहे, प्रजासत्ताक दिन आहे। यावेळी लोकांसमोर जाऊन लोकांच्या समोर आपलं काम सांगून आणि जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत कसे जोडले जातील हा प्रयत्न आमचा मूळ असतो। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तिकबाल। रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील शहर के नाम में तब्दीली पर सियासत कर रहे हैं, ऐसी तनकीद मरकजी ममलिकत वजीर मालिया डॉक्टर भागवत करार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में की है। मतदान घ्यावं नाही घ्यावं हा इम्तियाज जलील यांचा वैयक्तिक विषय आहे, पण मतदानानं कुठं नाव बदलत नसतं। सरकार आहे आणि सरकार हे मतदानातून निवडून आलेलं आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे। केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तुम्ही आमदार आणि खासदार निवडून दिले म्हणून आता त्याच्यावर काही मतदान होऊ शकत नाही आणि सिस्टीम आहे, सिस्टीम फॉलो केलेली आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर हे नाव राहणार, यात काही वाद नाही आहे। उलट तुमच्या माध्यमातून मी
इम्तियाज जलीलांना आवाहन करतो की आता राजकारण करू नका, राजकारण थांबवा. तुम्ही तुमचे सहकारी जे असतील त्यांना सांगून ताबडतोब ते उपोषण थांबवा आणि विकासाच्या गोष्टीवर बोला. या शहरामध्ये एखादा प्रकल्प आणण्यासाठी तुम्ही मागणी करा, त्याचं आम्ही समर्थन करू. किंवा ते लोकसभेत आहे, मी राज्यसभेत आहे, आम्ही दोघंजण मिळून एखाद्या प्रस्तावासाठी आपण जाऊ केंद्राकडे. मी संजय शिरसाट त्यांनी टी व्हीवरची बाईट ऐकली म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी खरंच बोललेले आहेत की औरंगजेबाची कबर ही हैदराबादला हलवा. खरं आहे, मी त्याचं सपोर्ट करतो. त्यांना असं म्हणायचं होतं की जे खासदार हैदराबादचे त्या माध्यमातून ते आता इथं रोप आले त्यांना परत पाठवा, MIMचे खासदार. असं मुस्लिम बांधव कधीही औरंगजेबाला सपोर्ट करत नाही, हे समजून घ्या. ही जलील फक्त राजकारण करतायत, माननीय खासदार जलील राजकारण करतायत. इम्तियाज जलीलला आणि विचारायचं प्रत्येकानं जे आता नामांतरावर लढा देत आहेत त्यांना सांगायचं की तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये औरंगजेब नाव असलेले किती लोक आहेत. म्हणून मुस्लिम समाजाच्या सुद्धा भावना औरंगजेबाच्या फेवरेबल नाही आहे. ते त्यांना बिहारच्या औरंगाबादला जावं लागेल. इथं छत्रपती संभाजीनगर झालं, त्यांचा शेवट बिहारच्या औरंगाबादमध्ये होईल. इथं कसं होईल, आता नाव बदललं ना. भारतीय जनता पार्टी के मरकजी ममलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत करार ने हाल ही में जाहिर किए गए रियासती माली बजट की एक प्रेस कॉन्फ्रेंस में जमकर तारीफ की. 3 दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे. ह्या बजेटमुळे सर्व क्षेत्रातील जनतेला दिलासा मिळालेला आहे. विशेष करून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत जे 2% भरावे लागत होते शेतकऱ्यांना, तर ते 2% भरावे लागणार नाही आहेत. फक्त 1 रुपयामध्ये नोंदणी करावी लागेल आणि शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळेल. याचबरोबर मी मराठवाड्यातला आहे म्हणून मराठवाड्याबद्दल बोलणार आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडसारखी योजना सुरू केल्यामुळे मराठवाडा हा दुष्काळमुक्त व्हावा, पाण्याचा इथं दुष्काळ होऊ नये म्हणून ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची सुद्धा या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर संभाजीनगर एअरपोर्टला 734 कोटी भूमी संपादन करण्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे संभाजीनगर एअरपोर्टचं विस्तारीकरण होऊन या ठिकाणी इंटरनॅशनल विमानंसुद्धा उतरू शकतील. पूर्वीच्या काळामध्ये 2014 ते 19 या काळामध्ये मराठवाड्यातील संभाजीनगरला दिलेलं क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने इथून पळवून पुण्याला नेलं होतं, तर ते विद्यापीठ इथं देऊन त्यासाठी 50 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन केलेलं आहे. विविध OBC क्षेत्रातील लोकांना विकास मंडळ स्थापन करून खूप मोठा न्याय दिलेला आहे. त्यामध्ये लिंगायत समाज असू द्या, धनगर समाज, गुरव समाज, वडर समाज आणि न्हावी समाज यांना विकास मंडळ स्थापन करून खूप मोठा त्यापासून लाभ होणार आहे. आणि याही शिवाय जे बाकीच्या लोकांना सुद्धा आर्थिक महामंडळ स्थापन केलेलं आहे, त्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या मागासले त्यांना त्याचा फायदा होणार आहे. याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे असतील, शेतकरी असतील, या विविध एकंदरीत विकासाचं बजेट है. क्रिश्चियन एक्शन कमेटी की जानिब से समाजी वर्कर विजय निकालजे की यौम पैदाइश पर खून के अतिया का कैंप वगैरह प्रोग्राम मुनक़िद किए गए थे. ठिकाणी आपल्याला रक्ताची खूप गरज पडत असते आणि त्या गटाचं रक्त जर वेळेत नाही मिळालं तर अनेक वेळेस अनेक लोकांना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागते. केवळ रक्त वेळेमध्ये न मिळाल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे भाऊ दरवर्षी अशा प्रकारचं रक्तदान शिबिराचं एक श्रेष्ठ काम इथं भावशिंगपुरामध्ये करत आहेत. त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद. आणि इथे सर्व जे रक्तदान करणारे जे दाते आहेत त्यांचं पण मनापासून इथे धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा की त्यांनी पुढे असं अनेक वर्ष निरोगी राहावं
आणि रक्तदान करावं, कारण रक्तदानामुळे आपल्याला जेव्हा आपण आजारी पडतो किंवा ॲक्सिडेंट होतो किंवा जिथं जिथं रक्ताची गरज पडते त्या ठिकाणी रक्त सहजपणे उपलब्ध होऊ शकते आणि लोकांचे त्यामुळे प्राण वाचतात. त्यामुळे गुड्डू भाऊंना अशी विनंती आहे की त्यांना जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांनी ते रक्तदान करत राहावं. आणि जसं ज्ञानदान श्रेष्ठ आहे, अन्नदान श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे रक्तदान सुद्धा श्रेष्ठ आहे आणि हे श्रेष्ठत्व त्यांनी कायमचं जपावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते. आणि आजच्या कार्यक्रमाला इथं बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद. सगळ्यांना सप्रेम जय भीम. पायलट बाबा नगरी में फ्यूचर स्टार इंटरनेशनल स्कूल की इफ्तिताही तकरीब कांग्रेस पार्टी के जिला सदर साबिक रुकन असेंबली डॉक्टर कल्याण काड़े के हाथों अमल में आई। इस मौके पर प्रोग्राम लीडर भाव साहेब जगताप बतौर मेहमान खुसूसी मौजूद थे। पायलट बाबा नगरी में फ्यूचर स्टार इंटरनेशनल स्कूल का इफ्तिताह कांग्रेस पार्टी के जिला सदर साबिक रुकन असेंबली डॉक्टर कल्याण काड़े के हाथों अमल में आया। इफ्तिताही तकरीब में बतौर मेहमान खुसूसी ग्रुप लीडर नीस कारपोरेटर भाव साहेब जगताप, बब्बन राव जगताप, कल्याण चौहान, किशन धोत्रे, पप्पू राज, भाव साहेब नोगिरे के अलावा मौजिज शहरी मौजूद थे। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। वजीर ज़राअत 3 किसानों की खुदकुशी के ज़िम्न में इस्तीफा दे चंद्रकांत खैरे का मुतालबा। खिदमत हुज्जाज कमेटी की जानिब से माह रमजानुल मुबारक में उम्रे को जाने वालों के लिए तरबियती निशिस्त का एहतमाम। और मरकजी ममलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत करार ने रियासती माली बजट की जमकर तारीफ की। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।